मित्रांनो, जय शिवराय. आणि आपल्यासोबत आहे मल्हार. बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियापासून वंचित असलेला मल्हार, जालनाकरांचा करण गुणवत साहेबांचा मल्हार. दादा नमस्कार. नमस्ते. प्रथम तुमचं नाव सांगा, कारण आज मालक बदलला त्याच्यामुळे तुमचं नाव विचारतोय. प्रथम मालक नाही बदलला, मालक तेच आहेत. माझं नाव नाही, मालक तेच होतं. ते काय बैलावर एवढा जीव आहे आणि व्हिडिओ कॉल केला तरी डोळ्यात पाणी येतं. बैल लांब नाही ठेवू शकत ते. कारण साहेब नाव जालना यांचा मल्हार. बरं, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव तुम्ही कुठले? मी पंधरे बारामती. बरं. आता मल्हार तुमच्याकडे कसं ते सांगा अगोदर. मल्हार आमचं जुने पैरे आम्ही 3 वर्ष झाले एका पायऱ्यात पळतोय. त्या हिशोबानं बैल इकडं असतो आमच्याकडे. काही दिवसांनी खाली आपण. बरं. मागे मी काही दिवसांपूर्वी एक बाईट घेतली होती करण साहेबांची. तर त्याच्यात त्यांनी आवर्जून उल्लेख केला की त्या ठिकाणी जायचं तर मला पायऱ्याला अडचणी येतात आणि वायदी मागितली जाते, असे बरेचसे प्रकार त्यांनी सांगितले होते. तर त्याच्यामुळं आवर्जून आज मल्हार दिसला म्हणून मल्हारची बाईट घेण्यात थोडंसं उत्साही होतो. कारण महत्त्वाचा विषय की ज्या मल्हारसाठी ज्याची गती इतकी प्रचंड आहे की तो या भागात आल्याच्या नंतर तो गुलालात राहू शकतो असा मानस आहे. आणि तरी त्या बैलाला इकडं पायऱ्यासाठी अडचणी येत होता. काय सांगाल? पायऱ्यासाठी अडचणी येत नाहीत. बरं काय झालं, आम्ही थोडंसं आमच्या घरच्या गाडीचं नियोजन आम्ही करत होतो. गाडी गुलालात पण राहत होती. मोठ्या मैदानात आम्हाला अपयश येत होतं. आज मोठ्या मैदानात यश आलं. इथून पुढे पण आता बैल आमची जेवढी स्वप्न आहेत किंवा ह्या बैल कोणत्या बैलात पळला पाहिजे किंवा त्यांच्या मनात जे काय आहे ते आम्ही पूर्ण करू. ज्या बैलात आम्हाला पळायचंय म्हणजे नावच घेतो, बकासूर असेल, जे टॉपचे बैल आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला पळायचं नाही, आम्ही त्यांच्याबरोबर पळू. बरं, काय वाटतं आज महाराष्ट्र केसरी जो मानाचा किताब या कदमवाडी मैदानाला मिळाला आणि प्रथमच पहिलंच मैदान हे की इथं महाराष्ट्र केसरी याला मान मिळाला, कसं वाटतं? खूप आनंद आहे. महाराष्ट्र केसरीचा मान आज आम्हाला मिळालाय, त्या मैदानाला मिळालाय. कारण 35 वर्षाची परंपरा आहे. त्या हिशोबानं सगळ्यांनी मिळून अखिल भारतीय बैलगाडा संघटना जैन मिळून जो बहुमान दिलेला आहे त्या योग्य मैदान आहेत म्हणून आज तो बहुमान ह्या मैदानाला मिळाला. आजच्या पायऱ्याकडे येऊ आपण. आजचा पायरा कसा लागला? आजचा पायरा असं योगायोगानेच फोन झाला. त्या दिवशी आम्ही 7-8 नंबर तासावरून सेमी पास झालो. त्यांना थोडीशी गाडी लॉबी झाली. पब्लिकनं बैल पळाल्यानंतर वैभव शेठचा फोन आला, आपण पळूयात का. त्याच्या अगोदर मी एकदम शब्द दिला होता पळून, कन्व्हिन्स करून नंतर मग तो पायरा बदलून आम्ही आज ही गाडी आणली. पण दोन्ही बैल हे मराठवाड्यातले हे विशेष. नक्कीच. आणि दोन्ही बैलाने आज इथं गुलाल मिळवून दिला दोन्ही मालकांना. करण साहेबाचा फोन झाला ना. फोन रोज फोन चालू असतो, व्हिडिओ कॉल. नाही, आता आज विजयानंतर फोन झाला का? विजयानंतर आम्ही तासातून वर येतानाच फोन आला की आपली गाडी झाली. बरं, काय म्हणणं होतं काय त्यांच्या नेमकं? कारण आता कसं आहे, शेवटी योगायोगाच्या गोष्टी आहेत, त्यांचे मित्र आहेत. मी कालच सांगितलं त्यांचं स्वप्न पडलं की बाबा तुम्ही गुलाल कुठे खेळताय. त्यांना फोन करून सांगितलं त्यांनी की बाबा मल्हार कुठं गुलालात राहिला आणि ते बैलाने आज करून दाखवलं. हे सोपं नाही एवढा जीव लावलाय त्या बैलाला. बरोबर, ते कुठेतरी ते पळत येतोय. बरं, काय वाटतं बरं? शंकरपटात एका साईडला तो पळतो आणि आता 3 फेऱ्यात आज आपल्याला बऱ्याच दिवसानंतर दिसला. आता जसं तुम्ही म्हणता पळतो, पण तो चर्चेत नाही राहिला, आज चर्चेत आला तो. तर कसं वाटतं शंकरपटातला पळ आणि 3 फेऱ्यातला पळ त्याचा? बैल कसं आहे, बैल मोठ्या मापाचा आहे. बैल शंकरपटातून तेवढा पळतो आणि तेवढा जिद्दीने तेवढा तीर्षेने येतं 3 फेऱ्यात पळतो. बैल तुमच्याकडेच असतो? बैल आपल्या घरी गोट्यावर असतो. बरं, त्याचं खानपान कसं मग दादा? आता खानपान काय जे त्यांनी काय आहे, त्याला हाडाचं लाडू आहे, हाताने चारल्याशिवाय खात नाही. बरं, असे सवय आहे त्याला. साहेबांनी त्याला सांभाळत तसं आहे. दूध असेल, बाकी खुराक असेल, त्याला चारावं लागतं. हे खायला सुद्धा त्याला चारावं लागतं. बरं, या भागात कोणते प्रमुख पैरे झाले त्याचे? प्रमुख पैरे आता आम्ही घरच्याच गाडीत पळवलं. पोपटराव असेल, लहू असेल आणि त्या गाड्या फायनलला पण राहिल्या बऱ्यापैकी. आज मोठ्या पैऱ्यात मोठ्या मैदानात म्हणलं तर आम्ही परवा दिवशी जो डबल हिंद केसरी माऊली जो आहे गिरवीचा, त्यांच्याबरोबर पळालो. त्या दिवशी सेमी पास पण झालो. थोडीशी 1-4 बोटात गाडी लॉबी झाली, त्यामुळे तिथं गुलाल हुकला आज आणि 2 दिवसातच परत हा गुलाल आम्हाला मिळाला. असं होतं का दादा, सर्वसामान्य गाड्या मालकांना पायऱ्याच्या बऱ्याच अडचणी येतात? जसं करण साहेबाला आला. करण साहेब स्वतः एक पोलीस दलात आहे, कार्यरत आहे आणि चांगल्या पदावर आहे आणि
ती व्यक्ती म्हणजे सगळ्याच गोष्टींनी भरेपुरे तरी देखील त्यांना इकडं पायऱ्यासाठी अडचण येत होता. पायऱ्यासाठी काय होतं, आता आम्ही जरी झालं बाबा कुठं गुलाल केलाय ते बघितलं तर आपण बैल कुणाला देत नाही. आणि बैल इकडे पळताना काय झालं, नेमकं योगायोगानं मोठ्या मैदानात आम्ही थोड्यात मारा खाल्ला. तिथं बैल उजेडत आला नाही. आमच्या चुका त्या आम्ही मान्य करतो. इथून पुढे तर त्या चुका होणार नाहीत, चांगल्या पायऱ्यात बैल पळत राहील. बरं, नक्कीच. कुठल्या मैदानात आता आगामी पळताना दिसेल आपल्याला? आगामी आता ते आम्ही 3 तारखेला शब्द दिलो आहे. 3 तारखेला आहे आमची घरची गाडी 3 तारखेला. बरं, नक्कीच मल्हारने करण साहेबाला आणि तुम्हाला गुलालात ठेवावं, कारण की आज पांढरे कपडे गुलालाने माखले आणि मोठी ट्रॉफी तुम्हाला मिळाली. मल्हार चांगला पळतो, त्याला फक्त पायरा चांगला लागला पाहिजे, कारण मराठवाड्यातला जालन्यामधला सगळ्यात टॉपचा बैल आहे. हो, पहिला तोच विषय आहे की बैल शेजारचा जेवढा हलका बैल असेल, हलका म्हणजे कमी मापाचा, तेवढं बैल घेऊन पळतो. पब्लिकनं पळतो दोन्ही साईडनं, त्यामुळे काय अडचण नाही. बरं, अजून कुठल्या नंदीत पळायची इच्छा आहे बरं मल्हारची? नाही, आम्ही इच्छा आमची बकासूर पळण्याची 2-3 टॉपचे नंदी आहेत, त्याच्याबरोबर मी पळणारच आहे. बोलणं चालू आहे, पळणार. मोईल शेट पर्यंत हा व्हिडिओ जाणारच आहे, त्याच्यामुळे मोईल शेट आम्ही त्या दिवशी ज्यावेळी गाडीला उभी झाली त्यावेळेस बघितलं त्यांनी बैल पळताना सगळ्या गोष्टी. बरं, ते काय म्हणजे जुने पैरे केले पोपटरावांचा 2 त्यांच्या बकासूर बरोबर, आमच्या घरचे संबंध ती गाडी पळताना दिसेल. गटाला कुठल्या तासावर गाडी होती? गटाला 6 नंबर, गटाला 4 नंबर तासावर. आणि सेमीला 5व्या सेमीत 3 नंबर तासावर. आणि फायनलला कुठं राहिली गाडी? फायनलला 6 नंबर तासावर. 6 नंबरला. बाजूला कोणती गाडी होती? बाजूला वादळ होता. वादळ आणि तांडव, चांगली गाडी पळाली ती पण. म्हणजे 5 नंबर केलं ना आपल्या गाडीने. गाडीवर कोण होता ड्रायव्हर, जॉकी? आज प्रशांत ड्रायव्हर. बरोबर. मल्हार दोन्ही खांदी फिट आहे? दोन्ही खांदी पब्लिकला पळतो, कारण आम्ही पोपटरावमध्ये आणला, बाकी पाहिलं पण पब्लिकनं 1 नंबर तासाने सेमी काढले डायविन. बरं, 3दा सेमी काढला डायविन. बाकी नियोजनात कोण कोण होता आज मग? बाकी नियोजनात उदय दागे होते, मी होते, होते, आमचे बंधुराज होते, रोहित गावडे होते आणि आपले पै ड्रायव्हर दोन्हीचे. बरं, असे बसले योगायोगाने आलं आणि मैदानात पहिरा असं जे केलेलंच यश प्राप्त होतं. आपण मानाचे मैदान जे बघितले, मग ते पेडगावचं मैदान असेल, माळशिरसचं असेल, अशा ठिकाणी योगायोगाने घडलेले पैरेच त्या ठिकाणी गुलालात राहिले, नंबरात राहिले. तर तसाच आज मल्हारचा, आणि मल्हारला बघून मलाही आनंद झाला की गेल्या 4 महिन्यापूर्वी करण साहेबाची ज्यावेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनीच उल्लेख केला, उच्चार केला त्या ठिकाणी की बा पायऱ्याच्या अडचणी येतात, वायदी मागितल्या जाते, आणि वायदी ती कमी नाही, 50,000पासून पुढं वायदी मागितली जाते, त्याच्यामुळं बैल तिकडं आम्ही घेऊन जात नाही, अशी त्यांची शोकांतिका होती. शोकांतिका माहिती पण बरोबर, कारण काय बैल इकडे पळाला गुलालात राहिला तर थोडंसं बाकीच्या मला माहिती आहे किती पळतो, तुम्हाला माहिती आहे बैल किती पळतो. नक्कीच. पण प्रत्येक वेळी समोरच्याला व्हिडिओ दाखवून माणूस कन्व्हिन्स, म्हणजे आपण त्याला तयार करू शकत नाही. गुलाल पडला, गुलाला दिसला तर समोरचा फोन येतो तेव्हा आपण पळूयात, असा विषय होतो. आता आजपासून फोन चालू होतील ना तुम्हाला? झाले परवापासून. परवा आम्ही सेमी काढला की 8 नंबर तासावर मी पैरे झालेले बऱ्यापैकी. बरोबर, नक्कीच. याच आशा आहे, 1 नंबरचा एवढी अपेक्षा आहे. नक्कीच या अपेक्षा आहे आणि याच आशा आहे. मराठवाड्याचा नंदी इकडे येऊन गुलाल करतोय, हाच आमचा मोठापणा आहे. त्याच्यामुळं नक्कीच मल्हारने तुमचंही नाव मोठं करावं आणि करण साहेबाचं नाव मोठं करावं. मराठवाड्यात म्हणण्यापेक्षा माझे 3 बैल आहेत तिकडचे. ह्यातून लहू घेतला मी जयला कात्राबादमधून. बरं, नंतर रायफल म्हणून रुद्ध हेवाळे त्यांच्याकडून रायफल घेतलं. दोन्ही पण बैल चांगले पडतात. बरं, चालतं दादा, शुभेच्छा आणि लवकरच मल्हारला चांगल्या मैदानात दाखवा, चांगल्या पायऱ्यात दाखवा. नक्की. धन्यवाद.